त्या वचनाचं काय झालं ते पहिल्यांदा सर्वप्रथम जनतेला कळणं आवश्यक आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागात जिल्हा परिषद गटनिहाय पथके, उमेदवारांच्या सभा, गावभेटी दौरा यावर लक्ष देण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत। तसेच 3 ठिकाणी नाकाबंदीसाठी 3 पाळ्यांमध्ये 27 पथके नेमण्यात आली आहेत। या पथकांना स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली नसल्याने उपलब्ध 8 ते 9 शासकीय वाहनांच्या मदतीने पथके काम करत आहेत। वेळेत वाहने उपलब्ध होत नसल्याने अनेक पथकातील कर्मचारी पंचायत समितीच्या आवारातच दिवसभर रेंगाळल्याचे चित्र पाहावयास मिळते। तालुक्यात 3 ठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासणीची कामे सुरू असले तरी केवळ पोलिसांच्या तपासणीत 2 वेळा रोकड जप्त करण्यात आली आहे। नाकाबंदी पथके नेमकी सक्षमपणे तपासणी करत आहेत का याबाबत काही उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे। या पथकांकडे शासकीय वाहने नसल्याने स्वतःच्या वाहनांसह नाकाबंदीवर सवडीनुसार उपस्थित राहावे लागत आहे, तर रात्रीच्या वेळी पथकांना वाहने वेळेत उपलब्ध होत नसल्याचं समजतंय। पुणे लाईव्हने केलेल्या पाहणीत रात्रीच्या वेळी काही नाकाबंदीच्या ठिकाणी रात्री कोणीही नसल्याचं दिसून आलं। निवडणूक प्रचाराला अवघा आठवडा उरलेला असताना निवडणूक यंत्रणा मात्र सक्षमपणे सक्रिय नसल्याचा आरोप होत असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनाच गावात येणाऱ्या अनोळखी वाहनांवर लक्ष देण्याची वेळ आली आहे। आचारसंहिता सुरू झाल्यानंतर 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर असे 5 दिवस उलटूनही या पथकांना वाहने उपलब्ध न झाल्याने निवडणूक यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप थेट काही उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांकडून होतो आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार वारकरी असल्याचा अभ्यास करत आहेत। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची सभा यांनी घेतलीच कशी, असा सवाल पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टे यांनी उपस्थित केला। मरकळ तालुका खेड या ठिकाणी खेड आळंदी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत बुट्टे पाटील बोलत होते। आमदार मोहिते यांच्यावर झालेल्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांनी सडेतोड उत्तरे दिले। यावेळी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाविकास आघाडीचे उमेदवार या परिसरात येऊन गेले, लोकांचा प्रतिसाद नाही, परंतु कार्यकर्त्यांची गर्दी बाहेरून आणून एक वातावरण करायचा ते केविलवाना प्रयत्न करतायत। आता अनेक वक्त्यांनी सांगितलं की त्यांनी एक जाहिरात सुरू केली की मी माळकरी म्हणून मला मतदान करा। वाडा गावामध्ये सभा घेतली, त्या सभेची माहिती तुम्ही घेतली तर वाडा गावातली माणसं तिथं नव्हती। सत्कार करायला देखील प्रमुख पाहुण्यांच्या वाडा गावातला कुठला पदाधिकारी उपस्थित नव्हता। 400-500 लोकांच्या सभेमध्ये एका बाजूला तुम्ही माळकरी सांगता, दुसऱ्या बाजूला तुम्ही सभेला कोणाला आणलं? शिवसेनेचे एक महिला नेते आणले। त्यांची भूमिका काय? त्यांची भूमिका जाहीरपणाने ते माऊलींचं तुकोबांचं अस्तित्व नाकारतात, रामाला शिव्या देतात, आपल्या देवदेवतांना शिव्या देतात, आमच्या महिला भगिनींच्या उपवास व्रताला शिव्या देतात। हा इतिहास असलेली महिला, माळकऱ्यांचा अपमान करणारी महिला, वारकऱ्यांवरती आरोप करणारी महिला, संत तुकाराम महाराजांनी माऊलींचा अपमान करणारी महिला ही तुम्ही तुमच्या प्रचाराला आणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माळकरी म्हणून सांगता। एवढा विरोधाभास दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण कुठं पाहिला नाही। जर तुम्ही खरे वारकरी असता, खरे माळकरी असता तरी पक्षातल्या नेत्यांना सांगितलं असतं जे संतांवरती आरोप करतात अशी महिला माझ्या प्रचारात नको, पण ते सांगण्याचं धाडस तुमच्यात नाही। संपूर्ण चाकण परिसरात मोठे राजकीय वर्चस्व असलेल्या स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे कुटुंबीय महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारात रविवारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी दिसून आले। स्वतः बाजार समितीचे संचालक माणिक गोरे यांनी तमाम समर्थक कार्यकर्त्यांच्या समवेत चाकणमधील बाबाजी काळे यांच्या पदयात्रेत सहभागी होत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे काळे यांच्या संपूर्ण चाकणमधील पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला। याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख यांनी देखील प्रचार यात्रेत सहभाग घेतला आहे। चाकणमधील प्रचार यात्रेत उमेदवार बाबाजी काळे, माणिक गोरे, अतुल देशमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले पाहूयात। एकंदरीत उमेदवारी निश्चित करताना थोडा वेळ झाला, त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो नाही। पण अतुल भाऊ आहे, सुधीर भाऊ आहे, बाकी सर्वांनी माघार घेतल्यामुळं 100% आज आपला महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी शेठ काळे निवडून येणार। ही काळ्या देगाची गोरी रेग आहे, याच्यात काही फरक पडणार नाही। आणि चाकणमध्ये घर टू घर स्वतः आम्ही गोरे कुटुंब, काळे कुटुंब, देशमुख कुटुंब सर्वजण जाऊन घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे। इथं अडचण येणार नाही आणि तालुक्यातून 50,000च्या पुढे बाबाजी शेठ निवडून येणार ही 100%। चित्र एकदम क्लिअर आहे। इथं या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा निश्चित होणार, तो निवडून येणार अशाच पद्धतीचं वातावरण आहे। 65% जनता एका बाजूला आहे। आता निवडणूक एकास एक झालेली आहे।
थोडा जनतेमध्ये संभ्रम तयार केला जातो आहे, विशेष करून माझा वापर करून केला जातो आहे. पण हे निश्चित पुढच्या 2-4 दिवसामध्ये संपूर्ण क्लिअर होणार आहे आणि 100% बाबाजी काळे विजय होणार आहे. त्यांना आम्ही आता फक्त लोकांपर्यंत पोचवायचं काम आम्हाला करायचं आहे आमच्या शहरामध्ये. आणि हा जो चाकण बहुल भाग आहे या भागातल्या सर्व समस्या उमेदवाराला माहिती आहे. आता महत्त्वाचा विषय असा आहे की हा उमेदवार विजय झाल्यानंतर ही सर्व कामं करणार आहे ही खात्री आता जनतेला आली. तुम्ही कोणालाही बोलवलं नाही, लॉबिंग केलं नाही, तेच चेहरे या मिरवणुकीत दिसत नाही, जे त्यांच्या मिरवणुकीत तेच चेहरे दिसत असतात. त्यामुळं तुम्हाला दिसेल की स्वयंस्फूर्तीने या गावातील लोक बाहेर पडली आणि विशेष करून गोरे कुटुंबाने आता ही निवडणूक हातात घेतली. त्यामुळे 100% माणिकभाऊ बोलले तसा 50,000नी विजय. अशी 15 वर्ष सत्तेवर राहिलेल्या आमदाराला घरोघरी फिरावं लागतंय, हेच त्यांचं अपयश आहे. खऱ्या अर्थानं त्यांना भीती वाटायला लागल्यामुळं घरोघरी जातात. आता आम्ही पहिल्यांदा निवडणुकीला उभं आहे, आमचं कर्तव्य आहे की घरोघरी जाणं. पण यापूर्वीसुद्धा आम्ही म्हणजे कोणत्या मोठ्या पदावर नसतानासुद्धा चाकणच्या प्रत्येक घरोघरी पोचण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी यापूर्वी केलेला आहे. आणि त्यामुळं आज आम्ही जे निवडणुकीला सामोरे जात आहोत हे केवळ चाकण शहरापुरतं बोलतो. चाकण पंचक्रोशीमध्ये जी महत्त्वाची कामं आहेत म्हणजे इथला ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाणी जास्त किमतीने दिलं जाते, उपजिल्हा रुग्णालय म्हणतात आम्ही हे केलं, मंजूर केलं, महिला रुग्णालय केलं म्हणतात, परंतु हे सगळं खासदार साहेबांनी केलं आहे. काल परवा सभेत मी त्या मान्यता दाखवल्यात, यांनी काही केलं नाही, यांच्या अजेंड्यावर ते मांडले. आणि त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न आहे, हे चाकणचे जे मूळ प्रश्न आहे किल्ल्याचं संवर्धनाचा, ते पण यांचं काही श्रेय नाही आहे. परंतु हे सगळे प्रश्न श्रेय घेऊन हे चाकणच्या जनतेला आता फसवायला निघालेत. पाणी योजना ती सुद्धा खासदारांच्या केंद्राच्या माध्यमातून मंजूर झाली. आणि मग अशा पद्धतीने कोणतंच काम यांनी मोठं केलेलं नाही आहे. आणि जी अंतर्गत कामं यांच्या माध्यमातून झाली ती एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली यांनी. आणि त्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं की त्यांना का दिली. कारण विद्यमान नेतृत्व हे गुन्हेगारीशी संलग्न आहे. क्रिमिनल टच त्यांच्या सर्व म्हणजे त्यांचं जे सर्व ग्रुप आहे त्याला क्रिमिनल टच नक्की आहे. आणि दादागिरीचा वापर करून या ठिकाणी उद्योगनगरीमध्ये भंगार गोळा करण्यासहित, माथाडीसहित सगळ्या बस हे ते सगळ्या याच्यामध्ये दडपशाही करून नाही एखाद्याने हे केलं तर त्याच्यात पार्टनर तरी होतील, स्वतः तरी घेतील, कंपनीच्या HRला तरी दम देतील. आणि अशा पद्धतीने दहशतीत चालल्यामुळे स्थानिकांना रोजगार तिथं नाही आहे. त्यामुळे स्थानिक युवक आता आक्रोश करून आमच्या पाठीमागे आहेत. त्यांना वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास आहे, राहुलजी गांधी साहेब यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता येणार हे युवकांना, महिलांना, ज्येष्ठांना कळलंय. त्यामुळे परिवर्तनाची लाट आपल्या खेड तालुक्यात आली. आणि आपण पाहत आहे की एवढी मोठी जनता आज सकाळपासून उन्हात आमच्यासोबत या ठिकाणी या परिवर्तनासाठी बरोबर फिरत आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या गावभेट दौऱ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार व आमदार दिलीप मोहिते यांना 5 वर्षांपूर्वीच्या एका वचनाची आठवण करून दिली. काय म्हणाले देवेंद्र बुट्टे पाटील जाणून घेऊया. विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार चालू झाला. गेल्या 3-4 दिवसापूर्वी आपल्याला असं ऐकायला मिळालं की विद्यमान जे आमदार आहेत वचननामा जाहीर केला. मला फक्त एकच प्रश्न त्यांच्यासारख्याला विचारावा असा वाटतो की 5 वर्षापूर्वी तुम्ही असं एक वचन जनतेला दिलं आणि त्याच्या जोरावर मतं मागितली. ते वचन असं होतं की मला शेवटची संधी तालुक्याने द्यावी, इथून पुढच्या कुठल्याही राजकीय निवडणुका मी लढवणार नाही आणि आपल्याकडे येऊन मतदान मागणार नाही. त्या वचनाचं काय झालं ते पहिल्यांदा सर्वप्रथम जनतेला कळणं आवश्यक आहे. आणि मग नंतरचा तुमचा वचननामा तुम्ही जो समाजासमोर मांडताय त्याचा विचार केला जाईल. पहिला 5 वर्षापूर्वीच्या वचनाची आपल्याला आठवण करून या निमित्तानं द्यावीशी वाटते. आता गेल्या 8-10 दिवसापासून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बाबाजी रामचंद्र काळे यांचा प्रचार चालू आहे. आणि आता गावागावामध्ये आम्ही सगळीकडे जातो त्यावेळेला सगळ्या गावांमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक ही लोकांनी त्यांच्या हातात घेतली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण सर्वजण जाणता की आम्ही, माझा बुट्टे पाटील परिवार असेल, आमचे तालुका अध्यक्ष हिरामणअण्णा सातकर पाटील असेल, आमचे सगळे परिवार जे आहेत
दोन्ही माजी आमदारांचे कुटुंब हे आदरणीय पवार साहेबांशी एकनिष्ठ असणारा परिवार. आणि एकदा पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं मग सगळा विषय त्या ठिकाणी थांबतो आणि आम्ही अगदी एक दिलानं एक जीवानं या ठिकाणी सर्व मंडळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी जो काही प्रयत्न करायला पाहिजे तो करतोय. आज चाकणमध्येही आम्ही संपूर्ण गावामध्ये जी काही फिरलो त्याच्यामध्ये लक्षात आलं की इतका लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे की लोकांनी ठरवलंय यावेळेला बदल करायचा, परिवर्तन करायचा. परिवर्तनाची नांदी या तालुक्यात सुरुवात झालेली आहे. एक अतिशय चांगला, सुशिक्षित, सुसंस्कारित आणि उच्च विद्याविभूषित अशा पद्धतीचा माणूस उद्याच्या काळामध्ये आपल्याला तालुक्याचा आमदार झालेला पाहायला मिळेल. आणि तशाच प्रकारची विनंती मी आपल्या या माध्यमातून करतो. येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी जागृततेने, निश्चित युवकांनी, मला जास्त करून युवकांना आवाहन करायचं आहे. तर मी एक शिक्षण संस्था चालवतो, म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण घराच्या बाहेर पडा आणि बाबाजी रामचंद्र काळे यांना 3 नंबरचं जे बटन आहे ती दाबून प्रचंड बहुमताने विधानसभेचं आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची संधी आपण देऊया. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार गाव भेटच्या दरम्यान आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या मशाल या चिन्हाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून ते अधिकृत उमेदवार आहेत. आणि ते आज या ठिकाणी फिरत असताना आम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी खेड तालुकाचा अध्यक्ष म्हणून, पदाधिकारी म्हणून जेव्हा जबाबदारी मिळाली त्या माध्यमातून निश्चित आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की पवार साहेबांच्या एकूण कामकाजाचं स्वरूप जर पाहिलं तर ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की या ठिकाणी बदल झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपला खेड तालुका येतो. आणि खेड तालुक्याकडं त्यांचा दृष्टिकोन पाहण्याचा जो आहे की आता बदल हा झाला पाहिजे, त्याचं एकमेव कारण असं आहे ज्या पवारसाहेबांच्या सहीनं गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट विद्यमान आमदारांना मिळालं. आज त्या ठिकाणी पवारसाहेबांना 2 पक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडून गद्दारी करून या ठिकाणी आमदार दिलीप मोहिते अजित पवार गटाकडे गेले. केवळ विकासाचा त्यांनी त्या ठिकाणी भूमिका म्हणून मी तिकडे गेलो. परंतु तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी एक बाईट फिरली, ती जवळनं तुम्ही पाहिली असेल तर पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी कबूल केलं की पवार साहेब नसते तर मी जेलमध्ये असतो, अशा प्रकारची भूमिका. याचा अर्थच असा आहे की त्यांनी जे काही चुकीची कामं केली त्याला पाठीशी घालण्याचं काम सुद्धा त्यांना पवार साहेबांच्या माध्यमातून करावं लागलं. आणि ही खऱ्या अर्थाने त्यांची पडती बाजू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये बदल हा व्हावा अशी सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे. त्याच्यामध्ये युवक आला, महिला आल्या, ज्येष्ठ सगळे नागरिक आले. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आता जर बदल केला नाही, 3-3 वेळा एकच आमदार असणं तालुक्याच्या दृष्टीने नव्या लोकांना संधी कधी मिळणार. आणि ती संधी या ठिकाणी बाबाजीच्या रूपानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे. काळामध्ये बाबाजी हा एक सात्विक आणि वारकरी संप्रदायाचा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे, शिक्षित आहे. उद्या समाजाचं व्हिजन त्यांनी जे काम केले आजपर्यंत ते गोरगरिबांना मदत करण्याचं केलंय, निश्चित पुढच्या काळात तो अधिकच करीन. आणि ती जबाबदारी या ठिकाणी आमच्यासारखे सर्व पदाधिकारी, तुमच्या सर्व सामान्यांची जबाबदारी पूर्ण विकासाच्या दृष्टी करण्याची आम्ही निश्चित घेऊ. आणि त्या जमिनीच्या वादातून खेड तालुक्यातील कडूस येथील माजी सैनिकावर चाकूने व लोखंडी गजाने हल्ला केला. तसेच माजी सैनिकाच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली. यामध्ये माजी सैनिक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज काळूराम धायबर 40 राहणार कडूस तालुका खेड असे जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून कैलास धायबर, भूषण धायबर, ऋषिकेश धायबर व एक महिला सर्वजण राहणार कडूस तालुका खेड यांच्यावर गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. खेड तालुक्यात माजी सैनिकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मी एक माजी सैनिक पत्नी आहे. माझे नाव उज्ज्वला मनोज धायकर. आज आम्ही चाकण येथे बाहेरगावी गेलो होतो. दिवसभर घरी नसता संध्याकाळी 5 वाजता घरी आल्यानंतर
आम्ही नवीन आमच्या घरासमोर गेले व जुन्या घरी जे आमचे सामान ठेवले होते सिमेंट वगैरे ते काही बाहेर फेकले गेले होते व काही चोरीला गेले होते। तर तिथे जाता क्षणी आम्ही तिथे कैलास रामराव धायगर, ऋषिकेश धायगर, भूषण धायगर व काजल धायगर ह्या तिथं होते। त्यांना आम्ही विचारले की हे काय केले आणि आमच्या सिमेंटच्या गोण्या कुठं गेल्या। तर असे बोलले असता त्या चौघांनी आमच्यावर हल्ला केला व माझ्या मिस्टरांना खाली पाडले व त्यांनी हत्याराने त्यांच्यावर वार केले। चाकू होता, गज होता एकाच्या हातामध्ये आणि गरडाईल होता। तर त्यांनी हे केले असता मी त्यांना मध्ये सोडवण्यासाठी गेले असता माझ्या गळ्यातील 5 तोळ्याचे मंगळसूत्र हे त्यांनी ओढून घेतले व ते नाहीसे केले। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप रक्त वाहू लागल्यामुळे मी त्यांना चांदोली येथे घेऊन आले व तेथे त्यांच्यावर ट्रीटमेंट करून सविस्तर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार केली। त्याच्यानंतर त्यांना जास्त मार असल्यामुळे, डोक्याला जास्त टाके असल्यामुळे त्यांना YCM येथे रेफर करण्यात आले आहे। तर अशा प्रकारे मी एक माजी सैनिक आणि पत्नी आहे आणि माझ्या मिस्टरांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांनी 17 वर्षे सेवेत घातले असून त्यांना आज जर अशी मारहाण होत असेल तर त्यांनी जे केलं आहे ना त्यांना सुट्टी भेटली नाही पाहिजे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मी माझ्या सैनिक परिवाराकडून अपेक्षा करते। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील यांना एक पत्र पाठवले आहे। भविष्यात तुमचे कष्ट व निष्ठा याची पक्ष नक्की दखल घेईल असे आश्वासन या पत्रातून देण्यात आले आहे। या पत्राबद्दल ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। एकदा एकनिष्ठ म्हटले की वैयक्तिक स्वार्थाचा विचार करावा लागत नाही। या राजकीय त्यागाची दखल पवार साहेबांनी घेतल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करत असल्याचं बुट्टे पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं। 197 खेड आळंदी विधानसभा पहिली खर्च तपासणी पूर्ण। भारत निर्वाचन आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयाच्या प्रथम खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक व्यंकादेश बाबू IRS यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर तहसीलदार कार्यालयामध्ये 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली। यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील दैनंदिन हिशोबांची नोंदवही व त्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे, नोंदवह्या व अभिलेखांसह उपस्थित होते। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खर्चावर लक्ष ठेवण्याकरिता विविध पथके तयार करण्यात आली असून उमेदवारांचा खर्च प्रमाणित केला जात आहे। यावेळी काही उमेदवारांच्या अभिलेखातील त्रुटींची पूर्तता करणे आणि खर्चाच्या तफावतीबाबत खुलासा मागवण्यात आला आहे। तसेच उमेदवारांच्या खर्चाबाबतची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील प्रवासात नागरिकांची कोंडी। चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र सायंकाळी हमखास पाहावयास मिळत आहे। पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान चाकण परिसरात सायंकाळच्या वेळी वाहतुकीला कोंडीचा ब्रेक मागील अनेक वर्षे लागत आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा या भागात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे। या भागातील महामार्गावरील प्रवासात सामान्य नागरिकांची कोंडी होत असल्याने वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या भागात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। या महामार्गावरील कोंडीने प्रवासी आणि वाहन चालक अक्षरशः हतबल होत आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले, अतिक्रमणे काढण्यात आली। चाकणसारख्या भागात राज्यकर्त्यांची स्वतःची आणि जवळच्या हस्तकांची रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्याची हिंमत प्रशासनाने शेवटपर्यंत दाखवलीच नाही। सामान्य जनतेवर अन्याय करत राजकीय पाठबळ नसलेली रस्त्याच्या लगतची दुकाने काढण्यात आली। चाकण येथील तळेगाव चौकात रस्त्याच्या लगतचे सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली, त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहने चौकातून पुढे सहजपणे पुढे पास व्हावी असा उद्देश आहे। मात्र या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचे सातत्य वाहतूक कोंडीने स्पष्ट होत आहे। द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून प्रत्यक्षात कामे मात्र सुरूच होत नसल्याने येथील कोंडीची समस्या जैसे थे आहे। राज्यस्तरीय शालेय 17 वर्षाखालील मुले व मुली नेटबॉल स्पर्धा 2024 भंडारा येथील सनीज स्प्रिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडल्या। यामध्ये पुणे विभागातून सर्वेश सुनील मंडलिक, स्मिते संतोष माळी यांची 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या संघात निकिता लक्ष्मण कुदळे यांची नेटबॉल शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। या स्पर्धा डिसेंबर महिन्यात पंजाब येथे होणार आहेत।
महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आळंदीमध्ये सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी होणार आहे. नमस्कार, मी बाबाजी रामचंद्र काळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या निमित्तानं उद्या आळंदी येथे सायंकाळी 7 वाजता माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा होत आहे. तरी खेड तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती, मोठ्या संख्येनं आपण आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. जय महाराष्ट्र. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.